शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण बल्क क्वांटिटी म्हणजे दाणेदार खत आणि वॉटर सोल्युबल म्हणजे विद्रव खत याबद्दल आज आपण माहिती घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, जे आपलं बल्क क्वांटिटी खत असतात म्हणजे दाणेदार स्वरूपातील खत असतात यांची यूज इफिशियन्सी कमी असते. आता उदाहरण आपण पाहतो म्हटलं शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपण आपल्या पिकांना युरिया देतो, तेव्हा ते 30 ते 40% आपल्या फक्त पिकांना लागत असते आणि बाकी युरिया ते काय होत असते, तर बाकी युरिया आपल्या जे मुळं असतात, त्या मुळाद्वारे त्याची लिचिंग होत असते किंवा काही युरियाचे हे आपले बाष्पीभवन असते. त्यानंतर शेतकरी बंधूंनो जे फॉस्फरस खत असतात, म्हणजे आपण जे डी किंवा एस-एस-पी यासारख्या खतांचा वापर करतो, तेव्हा जे फॉस्फरस असतात, ते आपलं फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये सर्वात जास्त फिक्स होतात आणि सर्वात जास्त आळशी खत म्हणून फॉस्फरसला ओळखले जाते आणि सर्वात जास्त फिक्सेशन होत असतं ते म्हणजे फॉस्फरस खताचे. आणि सोबतच शेतकरी बंधूंनो, आपले जे बल्क क्वांटिटी म्हणजे दाणेदार स्वरूपातील जे खतं असतात, यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट आणि नायट्रेट यासारख्या क्षारांचे प्रमाण सर्वात जास्त असतात. त्यामुळे यांचा थर हा जमिनीमध्ये साचून राहतो आणि जेव्हा आपण जेव्हा पावसाचे पाणी येते तेव्हा पावसाचे पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरत नाही आणि आपण जे खतं टाकतो ते खतं आपल्या जमिनीमध्ये वरच्या थरावर दिसून येते. कारण जेव्हा क्षारांचे प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या खतांमध्ये जास्त असतो, तेव्हा जे जमिनीमध्ये जे सच्छिद्रता किंवा त्याला आपण पोरोसिटी म्हणतो, हे पोरोसिटी हे ब्लॉक झालेले असतात. त्यामुळे हे आपल्याला असे दिसून येते. याउलट जेव्हा आपण वॉटर सोल्युबल खतांचा जेव्हा वापर करतो, तेव्हा वॉटर सोल्युबल खतामध्ये त्यांची यूज इफिशियन्सी सर्वात जास्त असते. कारण वॉटर सोल्युबल खतामध्ये मधला जो साल्ट इंडेक्स आहे, हा साल्ट इंडेक्स कमी असतो. उदाहरण जर पाहायचं म्हटलं, तर शेतकरी बंधूंनो, एडवान्स पेस्टिसाइड उत्पादित विद्रव खतांच्या शृंखला आहे. त्यामध्ये त्यांची नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित पेटेंटेड असलेले काही खतं आहेत. त्यामध्ये फर्टिस्टारचा वापर जर आपण केला, त्यामध्ये सोडियम क्लोराईड किंवा नायट्रस सल्फेट यासारखे क्षारांचे प्रमाण अगदी कमी आहे. म्हणजे हे त्यांच्यापासून अगदी फ्री आहे. जर याचा वापर आपण केला, तर आपल्या जमिनीमध्ये त्यांची यूज इफिशियन्सी सर्वात जास्त राहील आणि आपल्या पिकाला त्याचा आपल्याला फायदा मिळून येईल. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण बल्क क्वांटिटी खतं म्हणजे दाणेदार स्वरूपातील खतं आणि विद्रव्य खतातील खतं याच्यामध्ये काय फरक आहे, आज आपण माहिती घेतली आहे. धन्यवाद.